10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी। 10वीबाबत शिक्षण विभाग 1 ते 2 दिवसात 2 महत्त्वाचे GR काढणार आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांना कसं पास करायचं याबाबतचे निकष ठरवणारा एक GR असेल, तर 11वीचे प्रवेश कसे होणार याबाबतचा दुसरा GR शिक्षण विभाग काढणार आहे। या दोन्ही GRची माहिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केली जाईल। CBSEचे 12वीचे पेपर 3 तासांऐवजी 1.5 तासांचे होणार असल्याची शक्यता आहे। अनेक राज्यांनी याला संमती दर्शवली आहे, त्यामुळे आगामी बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे। एकूण 19 महत्त्वपूर्ण विषयांचे पेपर्स घेतले जाणार आहेत, त्यात बहुवैकल्पिक प्रश्न विचारले जातील। CBSE 12वीची परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होणार आहे। राज्यात 10वीची परीक्षा झालीच पाहिजे या मागणीवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। असं असताना ही परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीसाठीही पुण्यातील विद्यार्थ्यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे। परीक्षेबाबत निर्णय घेताना आमचा विचार करण्यात यावा अशी याचिका त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे। यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी। MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी खास महत्त्वाची, कारण PSIच्या शारीरिक चाचणीचे निकष आता बदलण्यात आले। शारीरिक चाचणीत 60 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांनाच मुलाखतीला आता बोलावलं जाईल। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं हा मोठा निर्णय घेतलाय, त्यामुळे आता PSI होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये 60 पेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या जमीन मोजणीला संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी इथून सुरुवात करण्यात आली आहे। या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्ग 235 किलोमीटरचा आहे। पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून तो जातोय। या मार्गावर 18 बोगदे असणार आहेत। प्रकल्पावरील रेल्वेचा वेग ताशी 180 किलोमीटर असणार आहे। लवकरच या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केली जाणार आहे। राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 2245 रुग्ण आहेत। आरोग्य विभागाने याला नोटिफाईड आजार घोषित केलेला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे। म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरती मोफत उपचार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना देण्यात आलेल्या आहेत। पुण्यातही म्युकरमायकोसिसचा धोका वाढलाय। पुणे जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या 574 वर गेली असून आतापर्यंत 25 जणांचा या आजाराने मृत्यू झालाय, तर 21 रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले। एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे ससून रुग्णालयात उपचार घेतात। दुसरीकडे मीरा भाईंदर या शहरात म्युकरमायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीचे 15 रुग्ण आहेत। 15 दिवसांपूर्वी शहरात पहिला रुग्ण आढळला होता। आतापर्यंत एकूण 13 जणांना इथं डिस्चार्ज देण्यात आलाय, तर 2 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। हे सर्व रुग्ण 50शी पार केलेले आहेत। डायबेटिक आणि पोस्ट कोविडच्या पेशंट्सना म्युकरमायकोसिस झाल्याची माहिती समोर येते। मुंबईतलं KEM रुग्णालय म्युकरमायकोसिसवरील म्हणजे काळ्या बुरशीवरील औषध तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। एम्फोटेरेसिन B या इंजेक्शनचा वापर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरती केला जातो। 15 वर्षांपूर्वी KEM रुग्णालयानं या औषधाचं पेटंट मिळवलं होतं। या औषधाच्या निर्मितीसाठी परवाना मिळाल्यास इंजेक्शनचं उत्पादन पुन्हा सुरू करता येणार आहे। मुंबई महापालिकेने कोरोनावरील लस विकत घेण्यासाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरचा कालावधी आता 1 जून पर्यंत वाढवण्यात आलाय। आतापर्यंत 8 कंपन्यांनी या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद देत निविदा भरलेल्या आहेत। यात स्पुटनिक, फायझर आणि ॲस्ट्राझेनेका या 3 कंपन्यांची लस उपलब्ध करून देण्यासाठी 8 संस्थांनी स्वारस्य दाखवलंय। तांत्रिक बाबी तपासण्यासाठी हा कालावधी वाढवल्याचं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय। होम आयसोलेशन संदर्भात एक मोठी बातमी। आता 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन असणार नाही। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे। लक्षणं नसलेल्या मात्र कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना याआधी होम आयसोलेशनमध्ये राहण्याची परवानगी होती, म्हणजे घरीच उपचार घेण्याची परवानगी होती। मात्र यापुढे या रुग्णांना कोविड सेंटरमध्येच ठेवण्यात येईल असं राजेश टोपे म्हणालेले आहेत। 18 जिल्ह्यांपुरता हा निर्णय लागू असेल।
कोरोनावरच्या लसीचं उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटनं पुणे महापालिकेला लसींचा थेट पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यासाठी केंद्राच्या परवानगीची गरज असणार आहे. तसं पत्र सिरमने पुण्याच्या महापौरांना दिलंय. दरम्यान पुण्यातील खासगी हॉस्पिटल्सकडून सुरू असलेल्या लसीकरणाचे दर सरकारनं निश्चित करावेत अशी विनंती महापौरांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. 45 वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे दुसरे डोस लसीकरण केंद्रावरती थेट घेता येत आहेत. तरीही मुंबईत लसीकरण केंद्रांवरती विशेष प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. अनेक केंद्रांवरती 100 लशींचे लक्ष्यही पूर्ण होत नाहीये. वारंवार सूचना करूनही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांवरती पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. जवळपास 92 जणांकडून पोलिसांनी 42,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. लॉकडाऊन असतानाही मोठ्या प्रमाणात नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. त्यांच्यावर आता कडक कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. नाशिक बाजार समितीत फक्त होलसेल खरेदी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाला घेऊन येण्याची परवानगी आहे. त्यामुळे किरकोळ भाजी विक्रेत्यांचं नुकसान होतंय, ते अडचणीत आलेत. असे भाजी विक्रेते शेतकरी आता बाजार समितीच्या बाहेर बसूनच भाजीपाल्याची विक्री करतायत. बाहेर रस्त्यावरती होणाऱ्या या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा मात्र बोजवारा उडतोय. दरम्यान या शेतकऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये आपलाही विचार करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. कोरोना संकटामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला तब्बल 15 कोटी रुपयांचा फटका बसलाय. प्रवासी संख्येत घट झाल्यामुळे विमानतळ विकास शुल्कात सुद्धा तूट निर्माण झाली आहे. याआधी मुंबईच्या विमानतळावरून वर्षाला सरासरी 4 कोटी 33 लाख प्रवाशांची ये-जा सुरू होती. आता प्रवासी संख्या कमी झाल्यानं दररोजच्या उड्डाणांची संख्याही निम्म्याहून कमी झाली आहे. ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय त्यांना लोकलनं मेट्रोनं प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मनसेनं केली आहे. यामुळे बंद पडलेलं अर्थचक्र पुन्हा सुरू होईल असं मनसेचं म्हणणं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ही मागणी केली आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे